तूच या जीवाचा आधार गौतमा, तूच हृदयाचा पार गौतमा, स्पर्शिला तुला न तो विकार गौतमा, केलास सत्यतेचा स्वीकार गौतमा, सारला जगाचा तू अंधार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, आत बाहेरूनी तू मनास जिंकिले, वैज्ञानिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, सत्य जे ते सत्य तू जगास सांगिले, असत्याचे गावत्या वेशीस टांगिले, वाणीत सत्यतेची तुझ्या धार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, नाम रूप बुद्ध रूप जाहलास तू, सत्य रूपा देह तुझा वाहिलास तू, संबुद्ध झाला तू तुझा नाराहिलास तू, त्याग सारा जीवनाचा साहिलास तू, दृष्टी तुझी या जीवनाच्या पार गौतमा, जाहला हा बुद्धमय संसार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा, वंदन हे माझे घे तुला त्रिवार गौतमा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सावधान, रेड वैश्राम, रेड सावधान. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना संघरत्न बुद्धविहार बेलपुरा अमरावती येथे आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आयुष्यमान प्रवीणजी खंडारे सर, आयुष्यमान विजयजी बागडे सर हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेम वैश्राम. जय असो. भारतीय संविधानाचा जय असो. धम्मध्वजाचा जय असो. धम्मध्वजाचा जय असो. भारतीय बौद्ध महासभेचा जय असो. भारतीय बौद्ध महासभेचा जय असो. एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. हरे कृष्ण. इस और भीम आंदोलन आगे शुरू करेंगे. शुरू कर. जय भीम.
किंवा जे काही प्रासंगिक प्रसंग असतील, काही दिनविशेष असतील, तर त्याविषयी या ठिकाणी धम्मोपदेशन केलं जातं. तर आज मी आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शहर शाखेचे शोध तपासणीस आदरणीय चंद्रसेनजी गजबे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या विषयाला सुरुवात करावी. शांतीचा, मैत्रीचा, दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती राजा, सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संचालिका संरक्षिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी भीमरावजी आंबेडकर तसेच SSD प्रमुख प्रकाशजी आंबेडकर यांच्या कार्याला माझ्या त्रिवार वंदन. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना आज संघरत्न बुद्ध विहार बेलपुरा अमरावती येथे आयोजित केलेली आहे आणि ही वंदना संपन्न झालेली आहे. आणि त्यानंतर आजचा विषय आपल्या धम्म बांधवांना जागृत करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची जी चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली, आपल्या धम्म बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहे. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवनपट आहे तो आपण अगदी थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणून कसे घडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश मधील महू येथे झाला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील 6 पदव्या सन 1913 ते 1923 या 10 वर्षाच्या कालावधीत मुंबई, न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणाहून प्राप्त केले. त्यांचे शिक्षण BA, MA, PhD, MSc, DSc, बार एंड लॉ, LLD आणि DD या पदव्या ग्रहण केल्या. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म रामजी सपकाळांच्या घरी सुसंस्कृत घराण्यात झाला. सुसंस्कृत घराणे म्हणजे काय? सुसंस्कृत म्हणजे आई वडिलांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार द्यावे, त्यातूनच आपली मुलं घडतात. त्याचे ज्वलंत उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा मालोजीराव. ते इंग्रजी सैन्यामध्ये सामील झाले. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि चांगल्या संस्कारामुळे त्यांनी आपल्या बाळाला शिकवलं. बाळ म्हणजे रामजी सपकाळ. पुढे जाऊन रामजी सपकाळ सुद्धा इंग्रजी सैन्यामध्ये भरती झाले आणि पुढे त्यांनी स्वतःच्या शिक्षणाच्या भरोशावर ते मुख्याध्यापक पदापर्यंत गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या उच्च आचरण आणि शुद्ध आचरण यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगले संस्कार दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे घडत गेले. मालोजीरावांप्रमाणेच रामजी सुद्धा आदर्श, दूरदर्शी, विचारी, सज्जन होऊ शकते. रामजी सपकाळ सुद्धा संत कबीरांचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम संतांचे अभंग वाचून ज्ञानी झाले होते. तसेच संस्कार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले. आपल्याप्रमाणेच रामजींनी भीमरावाला सुद्धा चांगले संस्कार दिले. ते भीमाला रात्री 9 वाजता उठवायचे व स्वतः सुद्धा जागत आणि पहाटे 2 वाजेपर्यंत भीमाला अभ्यासाला जागवायचे आणि त्यांच्या बरोबर ते सुद्धा जागायचे. डॉक्टर भीमरावांना जे गुरुजी लागले ते पण एक संस्कारमय होते. त्या साताऱ्याच्या कॅम्प स्कूलमध्ये आंबेडकर मास्तरांनी भीमरावांना अतिशय प्रेम केले
आणि भीमरावांचे जे आंबावडे हे नाव उच्चारायला थोडंसं अडचण होत होती, म्हणून त्यांनी अगदी सोपं केलं आणि आंबेडकर असं ठेवलं. म्हणजे त्यांनी आपलं स्वतःचं नाव त्यांना दिलं. तसेच साताऱ्याच्या हायस्कूल मधील पेंडसे आडनावाचे मास्तर भीमरावांना महत्वाचे सहकार्य करीत होते. बघा, जर मुलगा कोणी असला आणि त्याचे आचार चांगले असले, सुसंस्कृत असले, तर त्याच्या प्रगतीचे मार्ग आपोआप खुलत असतात. अशी समोरची माणसं त्यांना भेटत असतात आणि आपलं जीवन हे मंगलमय होत असते. त्याचप्रमाणे मुंबईमधील एल्फिस्टन हायस्कूल मध्ये शिकत असताना पर्शियन भाषेचे मास्टर खोदा बक्ष बेहरामजी इराणी मास्टर भीमरावांना पुस्तके विकत घेण्यासाठी आपण होऊन कधी कधी पैसे देत. जातीभेद करणाऱ्या एका ब्राह्मण मास्तराला भीमरावांनी दम दिला की तू अस्पृश्य आहेस, तू समोर जाऊन अभ्यास करून काय करणार आहेस. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खच्चीकरण केले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना चांगला दम दिला आणि भविष्यात ब्राह्मण समाजातील असा कुठलाही मास्तर किंवा असा कुठलाही व्यक्ती भीमरावांच्या मार्गात अडचण होऊ नये याची त्यांनी खात्री घेतली. हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेत असताना भीमरावांच्या अभ्यासेतर पुस्तके वाचण्याचा छंद वाढतच गेला. बघा, पुस्तके वाचणे किती आवश्यक आहे. पुस्तके वाचल्याने माणसाचे जीवन घडत असते. पुस्तके वाचण्यासाठी विद्यार्थी भीमराव ज्या चर्नी रोड गार्डन मध्ये वाचण्यासाठी येऊन बसत, तेथे विद्याव्यासंगी शिक्षक, विचारवंत निष्ठावंत समाजसुधारक कृष्णाजी केळुसकर गुरुजी स्वतः भीमरावाशी परिचय करून घेतला व घनिष्ठ स्नेहसंबंध जुळून आले. आणि याच केळुसकर गुरुजींनी भीमरावांना पुढे उच्च शिक्षण घेता येईल अशी सुवर्ण संधी मिळवून देणारी अत्यंत महत्वाची व्यक्ती बनले. पुन्हा बघा, एका आदर्श शिक्षकाने, ते जरी ब्राह्मण असले तरी त्यांनी विद्याव्यासंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढील भविष्यासाठी मदत केली आणि शिक्षणाचे द्वार उघडून दिले. त्याचप्रमाणे याच गुरुजींनी भीमरावांना बुद्ध चरित्र नावाचे पुस्तक भेटले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुढील आयुष्यच बदलून गेले. म्हणून शिक्षण खूप आवश्यक आहे. पुढे याच केळुसकर गुरुजींनी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाडांमार्फत भीमरावांना अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्याचप्रमाणे करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास आणि संताजी गोपाळ जोशी यांनी फार महत्वाचे कार्य केले. बघा, पुन्हा आपल्याला माणसं भेटत जातात आणि त्याचे शिक्षणाचे द्वार आपोआप उघडत जातात. म्हणून आपण आपल्या पाल्यांना शिक्षणाचे द्वार मोकळे करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी त्याची सुरुवात आपल्या विहारामधून व्हायला पाहिजे. धम्माचे ज्ञान हे मुलांना कळले पाहिजे. पुढे जाऊन भीमराव कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्रसिद्ध प्रोफेसर एडविन आर के सेलिगमन यांचे आवडते विद्यार्थी झाले. तसेच कोलंबिया विद्यापीठात समाजशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर ए गोल्डन मायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मानव वंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात सहभाग घेण्याची आणि आपला एक शोधलेख वाचण्याची संधी मिळाली. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी माणसं मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसा समोर पुढे वाढत गेला. तसेच पुढे सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉक्टर भीमराव यांच्या कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला. याचा एक सुपरिणाम म्हणून भीमराव जेव्हा पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले, ते शाहू महाराजांच्या सहकार्यामुळे. निरंतर वाचनामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला सत्याचा मार्ग दाखवला आहे. महाकारुणी गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का बरं गुरु मानले असावे? कारण त्यांनी या तिघांना वाचन केले, यांच्या जीवनपट पूर्ण चाळून घेतला आणि त्यांचे विचार आत्मसात केले.
डॉक्टर भीमरावांना आपल्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार जातीमुळे जो तिरस्कारयुक्त आणि अपमानयुक्त यातना या अनुभव घ्यावा लागला, त्या अनुभवानेच त्यांना अस्पृश्य समाजाच्या सेवेसाठी आणि उद्धारासाठी प्रवृत्त केले. डॉक्टर भीमरावांनी आपल्या पाक्षिकाचे मूकनायक हे नाव हेतुपूर्वक ठेवले. त्यांचा हेतू हा होता की नायक रूपी त्या पाक्षिकाने मूक असलेल्या म्हणजे बोलू शकत नसलेल्या म्हणजे आपल्या भावना आणि आपले विचार बोलून व्यक्त करू शकत नसलेल्या अस्पृश्य समाजाचे नायकत्व म्हणजे नेतृत्व करावे आणि अस्पृश्य समाजाला योग्य मार्गदर्शन करून त्याला आपल्या उद्धारासाठी जागृत व प्रेरित करावे. पुढे 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची संस्था स्थापन केली. या माध्यमातून अस्पृश्य समाजात आत्मबल निर्माण करण्याचा, स्वाभिमान जागविण्याचा प्रयत्न केला. या सभेद्वारे अस्पृश्यांच्या हितासाठी शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतिगृहे काढणे इत्यादी कर्तव्ये केली व स्वीकारली. पुढे 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सामाजिक क्रांतीने आंदोलनाला सुरुवात केली. पुढे भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहिष्कृत समाजातील सर्व दुर्बल घटकांना शिक्षणाचा, चांगले जीवन जगण्याचा, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा हक्क मिळवून दिला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतीय संविधान आपल्या भारत देशाला अर्पित केले, त्या दिवशी, त्या संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आपल्या अभ्यासिकेमध्ये एकांतात हसतही होते आणि रडतही.